आमच्या या बिलवडी शाळेमध्ये आज एक वेगळंच वातावरण आहे, कारण विद्येची देवता माता सरस्वती हिचं पूजन आपण सारे एकत्र मिळून आज करणार आहोत। कालपासूनच आमचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकवर्ग या पूजनाच्या तयारीत गुंतलेले आहेत। साफसफाई झाली, वर्ग सुशोभित झाले, रंगीत रांगोळ्यांनी शाळा सजली, लहान मोठ्यांच्या डोळ्यात एकच चमक होती। उद्या आपली शाळा देवी सरस्वतीच्या चरणांनी पावन होणार होती। आज सकाळी नेहमीप्रमाणे सारे वेळेवर आले। देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली, यथोचित पूजा झाली, आरती घडली आणि वातावरण मंत्रोच्चारांनी गुंजून गेले। विद्यार्थी, शिक्षक, पालक सगळ्यांनी मनापासून प्रार्थना केली म्हणून ज्ञानदेवतेच्या चरणी आपले सर्व स्वप्न, आशा, आकांक्षा अर्पण केल्या। पूजा झाल्यानंतर महिला वर्गाने स्वयंपाकाचा भार सांभाळला। दुपारच्या महाप्रसादासाठी जय्यत तयारी सुरू झाली। या कामात कोणीही मागं नव्हतं। प्रत्येक जण, प्रत्येक पालक, आपले प्रत्येक ग्रामस्थ स्वतःहून पुढे होऊन कामासाठी हातभार लावत होते। आणि हेच खरं आहे आमच्या शाळेचं वैशिष्ट्य, एकता, सहकार्य आणि उत्साह। कोकणातल्या परंपरेप्रमाणे सरस्वती पूजनाच्या निमित्ताने ग्रामस्थांचं सुस्वर भजन सादर झालं। गावकऱ्यांचे ते एक स्वर म्हणजे भक्तीची ओंजळ, जी आपण सर्वांच्या हृदयाला स्पर्शून गेली। ज्ञानदेवतेच्या पायाशी वाहिलेलं ते भजन आजही कानात गुणगुणतंय।
महाप्रसादाचा सर्वांनी एकत्र लाभ घेतला. विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ एकत्र बसून घेतलेलं जेवण म्हणजे केवळ आपुलकीचं प्रसाद रूपच होतं. दुपारनंतर सुरू झाले सांस्कृतिक कार्यक्रम. विद्यार्थ्यांनी आपल्या कार्यक्रमांची रंगीत तालीम केली, नृत्य सादर केली. महिला वर्गाने पारंपरिक फुगड्यांनी रंगत आणली. म्हणजे मुलांच्या आग्रहास्तव शिक्षक, पालक सुद्धा त्यांच्याबरोबर गरब्यात नृत्य करण्यासाठी सामील झाले. अशा भक्तिभावाने, उत्साहाने आणि प्रेमाने साजरा झालेला हा सरस्वती पूजनाचा सोहळा आमच्या जिल्हा परिषद शाळा बिलेवाडीच्या कायमचा स्मरणात राहील. आज केवळ देवीची पूजा झाली नाही, तर एकत्र येण्याची, शिकण्याची आणि संस्कृती जपण्याची नवी प्रेरणा मिळाली. करता पडलो गवाही ते तू भक्ताला